नर्मदे हर. सकाळचे 6:30 वाजलेत आणि ख्रिस्ती वर्षाचा शेवटचा दिवस 31 डिसेंबर आणि आमच्या परिक्रमेचा आज 57वा दिवसाचा सुरुवात. सकाळचे 6:30 वाजले. 6:30 वाजता इथून आता प्रस्थान करायचं आहे. हे आहे धर्मेश्वर धाम. आधी हे धाम नर्मदा मैयाच्या किनारी होतं, पण इंदिरा सागर डॅम झाल्यामुळे तिथून पाणी भरल्यामुळे जलभरावामुळे हे धाम इथं संत महात्म्याने आणून ठेवलं आणि इथे गेल्या 20 वर्षापासून सेवा चालू आहे. आणि या क्षेत्राचं महत्त्व असं आहे की जे यमराज धर्मराज आहेत त्यांनी या ठिकाणी तपश्चर्या केली होती, म्हणूनच त्यांनी या शिवलिंगाची स्थापना केली आणि म्हणून त्याला धर्मेश्वर असं नाव त्या महादेवाला पडलं. आणि त्यांच्याच निमित्तानं आता हे दुसरं धर्मेश्वर धाम नवीन या ठिकाणी रोडवर तयार झालेलं आहे. फार मोठं क्षेत्र आहे, अतिशय दर्शनीय क्षेत्र आहे. सुंदर या ठिकाणी प्रसाद आणि सर्व व्यवस्था मिळाली. नर्मदे हर. चला पुढील प्रवासाला. नर्मदे हर. बघा आता माझ्याबरोबर आहे ना, हा खंडोबा राया चालतोय. नर्मदे हर. मी थांबलो का थांबतो आणि मी चालायला लागलो का चालतो. नर्मदे हर. लक्ष ठेवा. असं बहुतेकदा होतं. बराच वेळ आपल्याला सोडायला येतात. आणि हा परिसर इथं बोर्डसुद्धा लिहिलं आहे की वन्य प्राणियों का विचरण क्षेत्र है, गाडिया धीरे चलाय. मग मैया असं सोडायला पाठवते कोणाला. नर्मदे हर. हिंदी भाषिक लोक याला भैरव म्हणतात, आपल्याकडे आपण खंडोबा म्हणतो. नर्मदे हर. आणि हा बराच वेळ येईल. 2.5-3 किलोमीटरपर्यंत सोबत राहील आणि नंतर ते क्षेत्र झालं का परत येईल. आता रस्त्याने जर दुसरी कुत्री मिळाली तर त्यांना भांडूनसुद्धा साथ सोबत सोडणार नाही. ओढून बघतोय पुढं जाऊनही. नर्मदे हर. नर्मदे हर. संत सिंगाजी अखंड ज्योती मंदिर पैदल परिक्रमा मा नर्मदा आश्रम. इथे सुद्धा एक आश्रम आहे आणि इथं आम्ही पोचलो सकाळचे 7:20 इथे सुद्धा चाय प्रसादी आणि बालभोग चालू आहे. नर्मदे हर. चहा भरपूर होईल अशा प्रकारचा आश्रम आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदा सेवा आश्रम ट्रस्ट नमनपुरा येथील हा भला मोठा आश्रम. या आश्रमामध्ये आताच बालभोग उपवासाची खिचडी प्रसादी मिळाली. पूर्ण शेड आहे आणि हा शेड सर्व शेणापासून सारवलेला आणि सुंदर असा आश्रम. पाठीमागं रूम आहेत, तिकडे संत निवास आहे, इकडं स्वच्छतागृह आहे आणि सुंदर असं प्रांगण आहे. आणि भरपूर मोठा 2 ते 2.5 एकरातील हा नमनपुरा आश्रम आहे. या ठिकाणी भालभोग घेऊन आता पुढील मार्गाला चालायचं आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा मार्गातील एक छोटंसं गाव आहे आणि गावाचं वैभव वेगळं आहे. सर्व जुन्या वस्तू. जाट परिवाराचं घर आहे. जाटलेलं आहे. कॉन्क्रीटची सडक आहेत, बाजूला सारवलं आहे आणि इतकं पॉश गाव आहे की आपण कल्पना करू शकत नाही. एवढं सुंदर. मैया गाव का नाम क्या है? मिर्ज़ापूर गाव आहे. कल्पनेच्या पलीकडील गाव आहे. फारच सुंदर मिर्झापूर गाव. इथे इमली घाट आहे, तर इमली घाटावर जायचं आहे अन्नक्षेत्रामध्ये. आणि अन्नक्षेत्राची तशी गरज काहीच नाही. 2 वेळा फराळी प्रसाद झाली, बालभोग आणि प्रत्येक घराची हीच कंडिशन आहे. आतमध्ये सगळे मोठे मोठे वाडेच आहेत. कपिल करवाडा
या वाड्याचं नाव इथं नाही लिहिलं. अशीच घर आहेत सगळे. एखाद्या चित्रपटासाठी जसं सजवलेलं गाव असावं असे सजवलेलं मिर्झापूर गाव आहे. घरामध्ये निदान हे गाव बघायला यावं. मोठे मोठे वाडे. आणि जुनं गाव आहे. नर्मदे एवढूसा कचरा गावात नाही. इथे काम चालू आहे म्हणून थोडंसं दिसतं, नाही तर कुठंच कचरा नाही. सुंदर वर पताका वगैरे सजवलेलं गाव आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. सगळे प्रेमाने नर्मदे हर करतात. आणि गाव पाहत राहा. गावाला दृष्ट लागावी असं गाव आहे. काय अलौकिक वातावरण आहे नर्मदा मैयाचं. हे बघा, वाड्यांची अशी परिस्थिती असते. वाड्यात गेलं का समोर बैठका आहेत, खुर्च्या आहेत, बाजूला सोफे वगैरे ठेवले आहेत. असं सगळं व्यवस्थापन आहे घराचं. आणि प्रत्येक घराची कंडिशन हीच आहे. कुठल्याच घरात उणीव नाही. नर्मदे हर, नर्मदे हर. 12:10 झालेत. आता पोचलो आहे आपण इथे नर्मदेश्वर महादेव एवं माँ नर्मदा मंदिर, इमली घाट, मिर्झापूर. मिर्झापूर येथील हा इमली घाट आहे आश्रम. आणि या आश्रमामध्ये आज काहीतरी इकडे कार्यक्रमसुद्धा आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. मोठा आश्रम आणि सुंदर मंदिर आहे. मा रेवाधाम आश्रम, सिराल्या रेवातीर. इथे या ठिकाणी आश्रममध्ये थोडा आराम करू आणि पुढे जाऊ. नर्मदे हर, नर्मदे हर. संध्याकाळचे 4:45 वाजले आणि आता आपण येऊन पोचतो इथे. हा आश्रम आहे राजोरी येथील माँ नर्मदा सेवा आश्रम. अशा प्रकारे हा आश्रम आहे. सुंदर समोर मंदिर आहे आणि मंदिराच्या कडेला आश्रमात जायला वाट आहे. पर्णकुटी आश्रम आहे. महाराजजीसुद्धा इथे छान सेवा देत आहेत. असं मंदिर आहे. आणि ये बाबाजी आ गए, विश्वनाथ जी बाबा. नर्मदे हर. पहले पहुँच चुके थे. आसन कहाँ लगा रे बाबा? उसी में ऊपर. ठीक है. नर्मदे हर.